सोलापूर महानगरपालिकेची बुधवार दिनांक 20 मे रोजी आयोजित सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंड्याल यांनी दुखवट्याचा प्रस्ताव मांडून तहकूब केली। सभेच्या प्रारंभी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला। महापौरांनी माजी खासदार गंगाधर कुचन, ज्येष्ठ कवी व संगीतकार माधव रामचंद्र पवार, दिग्गज गायक गोविंद पवळे, तेलुगू अभिनेते भारत कांत, सांगोला मतदारसंघाच्या आमदारांच्या वडिलांचे तसेच ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचा उल्लेख करत सभागृहासमोर दुखवट्याचा प्रस्ताव मांडला। सभागृहाने या सर्व मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली। यानंतर सभागृहात 2 मिनिटे मौन पाळण्यात आले। त्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी सदर सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली। माजी खासदार गंगाधर कुचन साहेब यांचे दिनांक 12/5/2026 रोजी निधन झाले आहे। सोलापूरचे ज्येष्ठ कवी संगीतकार माधव रामचंद्र पवार यांचे 6/5/2026 रोजी दुःखद निधन झाले आहे। दिग्गज गायक आणि संगीतकार गोविंद पवळे यांचे 10/5/2026 रोजी दुःखद निधन झाले आहे। तेलुगू अभिनेते भारत कांत यांचे 11/5/2026 रोजी दुःखद निधन झाले आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांचे वडील पोपट गणपतराव देशमुख यांचे दिनांक 11/5/2026 रोजी दुःखद निधन झाले आहे। ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ आनंद नाडकर्णीकर यांचे 15/5/2026 रोजी दुःखद निधन झाले आहे। वरील सर्व व्यक्तींच्या दुःखद निधनानिमित्त या सभेस अति दुःख होत असून ही सभा त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत आहे व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे। ईश्वर त्यांच्या आत्म्यात चिरशांती देवो हीच प्रार्थना वरील व्यक्तींच्या दुःखद निधनानिमित्त ही सभा तहकूब करण्यात येत आहे।